शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पावनभूमी असलेल्या पैठण नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौ पल्लवी अंबोरे आपल्यासोबत आहेत. अंबोरे मॅडम, आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता नेटकीच निवडणूक झाली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि बाकी सदस्यांची. यात नगराध्यक्ष म्हणून सौ विद्याताई कावसनकर मॅडम, तसेच उपनगराध्यक्षपदी तुषारभाऊ पाटील यांची निवड झाली आणि त्या संदर्भात आता नेटकाच पदग्रहणसुद्धा झालेलं आहे. तर आता नवीन जी बॉडी आलेली आहे, अध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असतील, तर याकडे आपण कसं बघताय? नुकतीच नगरपरिषद पैठणची निवडणूक जी पूर्ण झाली आणि त्यात जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत आणि संपूर्ण नगरसेवक 25 नगरसेवकांची जी समिती आपली स्थापन झालेली आहे, ती स्थापन झाल्यानंतर नगरपालिकेमध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. कारण नगर परिषद ही एक स्थानिक स्वराज्य संस्था असते. शासन आणि प्रशासन ही दोन त्याची महत्त्वाची चाकं आहेत. तर आता हे जे शासन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आपल्या सर्व नगरसेवकांच्या रूपाने, हे अतिशय कर्तव्यदक्ष, उत्साही आणि शहराच्या विकासाचं एक वेगळं स्वप्न त्यांच्या डोळ्यात आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मी त्यांना 100% सहकार्य करेन आणि आम्ही नक्कीच पैठणचा चेहरा मोहरा बदलण्याचा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण शहर ऐतिहासिक पर्यटन आणि संतांची भूमी असल्या कारणाने पैठण शहरामध्ये भाविक पर्यटक हे सातत्याने येतात आणि पैठण शहरामध्ये आता नगर परिषदेची नवीन बॉडी आलेली आहे. तर आपला याच्या समन्वयातून आपण पुढं काय काय विकास कामे करणार? नवीन आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, बॉडी आणि आम्ही प्रशासन मिळून पैठणच्या मुख्य समस्या ज्या आहेत त्याच्यावर आधी काम करणार आहोत. जसं की पाणी पुरवठा, स्वच्छता ह्या गोष्टी, आणि तसं समोर जी आपल्या नाथषष्ठीचा उत्सव येत आहे त्याची तयारी, ह्या बाबींवर सध्या आम्ही फोकस करत आहोत. आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या काही नागरिकांच्या अपेक्षा आहेत त्यांचाही आम्ही एक टप्प्याटप्प्याने त्यावर देखील काम करू. म्हणजे एकंदरीत आपल्या समन्वयानात आणि पैठण शहरामध्ये जे काही समस्या आहेत त्या आपण नक्कीच सोडवणार. तर आता शेवटचं आपण जनतेला काय आवाहन करणार? जनतेला माझं असं आवाहन आहे की हे जे काही प्रशासन आणि शासनाकडनं जे आमचे प्रयत्न आहेत त्यात आपण आम्हाला साथ द्यावी आणि आपले काही अमूल्य योगदान असेल, आपले काही मत असेल एखाद्या विशिष्ट प्रश्नाविषयी, त्याबद्दल आम्हाला येऊन सांगावं, जेणेकरून आम्हाला त्या प्रश्नावरती आणखीन चांगल्या प्रकारे काम करता येईल. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.